दूध टाकलं की तुमचाही गुळाचा चहा फाटतो का? तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. चला तर वेळ न दवडता लगेच चहा बनवायला सुरुवात करूयात. चहा आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पातेल्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढा चहा बनवायचा त्याच्या अर्धा किंवा पाऊण कप पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे. तर इथं मी जवळपास अर्धा कप पाणी टाकलेलं आहे पातेल्यामध्ये आणि यामध्ये टाकायची आहे चहा पावडर. तर इथं मी पाव चमचा अशी दोनदा चहा पावडर टाकलेली आहे. तुम्ही अर्धा चमचाही टाकू शकता. यामध्ये टाकायचा आहे गूळ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ टाका. इथं माझा गूळ थोडंसं पाणी सुटलेलं आहे पावसाळ्यामुळं, तर मी इथे 1 चमचा गूळ टाकलेला आहे आणि याला गॅसवर ठेवलेला आहे उकळण्यासाठी. तर हा आपल्याला छान असा काळा चहा उकळून घ्यायचा आहे. चहा उकळायला अगदी 2 ते 3 मिनिटात चहा उकळून होतो. या प्रकारचा गुळाचा चहा मी एका टपरीवर बघितला होता, त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चहा उकळला आहे आणि आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे आणि गरम दूध कपामध्ये टाकायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये जो आपण चहा बनवला गुळाचा तो ॲड करायचा आहे किंवा गाळायचा आहे. तर इथं आपण हा चहा गाळून घेऊ. तर या दुधामध्ये गरम केलेल्या आपण चहा गाळून घेणार आहोत, म्हणजे आपला चहा अजिबात फुटणार नाही आणि याची चवही खूप छान लागेल. तर नक्की ट्राय करा अशा प्रकारे चहा बनवून गुळाचा. खूप सोपा आहे. आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.